नमस्कार. नमस्कार. तुमचा येथील नाव आणि पत्ता सांगा. संजय विठ्ठल सोनवणे, वेल्लाळे, तालुका संगमनेर. वेल्हाळे गावचे आहे तुम्ही. हो. थोडा आवाज मोठा करा. आता या ठिकाणी आपण तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये तर किती क्षेत्र आहे हे सगळं? 30 गुंठे क्षेत्र आहे. 30 गुंठे वांग्याचा प्लॉट आहे. तर मला एक सांगा, व्हरायटी कोणती? ही सुपर गौरव आणि अजय अंकुर. सुपर गौरव आणि अजय अंकुर. तर किती महिने झाले लागवड करून याला? हे जवळजवळ 3.5 महिने झालेले. 2.5-3 महिने झालेली. तर तुम्ही काय डोस केला यावर्षी जैविकचा सांगा ना. जैविकचं काय नाही, शेण भरलेलं आहे आणि शैल गोल्ड आणि सॉइल गोल्ड टेक्नॉलॉजीचं तुम्ही खत वापरलेलं आहे. हा कोणतं? अमृत गोल्ड पावडर. पाऊंडर वापरले. किती बॅग वापरलेलं आहे? 4 बॅगा वापरलेल्या आहे. 4 बॅग. बाकी दुसरं रासायनिक खत काय दिलेलं आहे? काहीच नाही. काहीच नाही दिलेलं. नाही. तर आता हे तुम्ही सांगू राहिले, शेतकऱ्यांचा विश्वास बसन का? मग 100% आता आम्ही तेच जे असं आम्ही जे केलंय ते म्हणजे तुम्ही जे खरं वापरलेलं आहे तेच सांगितलं सांगू तुम्ही. राहिले. याच्यात काही शंका नाही. आपण फक्त एवढंच आहे ते का ते खत वापरायच्या अगोदर, लागणीच्या अगोदर 2 टेलर शेणखत टाकलेलं आहे. शेणखत टाकलेले. हो. ठीक आहे. बाकी रासायनिक खताचे कुठल्याच मात्रा दिलेल्या नाही. या वावरामध्ये 3दा मका घेतलेली. हा. आता जर करून रोटा मारले. आपण जर झाडाची क्वालिटी बघितली, यावर्षी हायेस्ट टेम्परेचर आपल्याकडं आता 2-3 दिवसापूर्वी 41-42 पर्यंत गेलेलं होतं. 43-47 पर्यंत तुमच्या आजूबाजूला जर बघितलं आपण सगळीकडे, तर कुठंच हिरवं नाही. नाही अजिबात. बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढी उन्हाची तीव्रता असताना हा तुमचा वांग्याचा प्लॉट आहे, तर असं वाटत नाही प्लॉटकडे बघून का हा उन्हाळी प्लॉट आहे. म्हणजे इतकी त्याची पानाची ग्रीनरी वगैरे, फुलकळी, त्याच्यानंतर फळाचा लाग वगैरे, या गोष्टी जर बघितल्या आपण तर एकदम जबरदस्त आहे. बरोबर आहे. तर मग तुम्हाला खताचे रिझल्ट सुंदर भेटू राहिलेली. तर किती वर्षापासून तुम्ही वापरता हे खत? 3-4 वर्षापासून वापरतोय आपण. 3-4 वर्षापासून कंटिन्यू तिकडे वापरता. येत होतो ना आम्ही तुमच्या घरी आणून. बरं. म्हणजे तुम्ही इथून 20 किलोमीटरवरून तुम्ही गोण्या घेऊन येतो? घरून नव्हतं. बरं. का याच्या अगोदर कांदा आणि घासालाच वापरलो. बरं. हे पहिल्यांदाच वांग्याला वापरलेलं आहे. ठीक आहे. आता तुमच्या जवळ उपलब्ध झालेलं आहे खत. तुमचे मार्गदर्शक नितीन बांड सर इथं तुम्हाला शेतकरी माहिती केंद्र केलेलं आहे आपण चालू, तिथून तुम्हाला मार्गदर्शन खत पुरवठा करतात. मका बी सुपर आली होती यांच्यावाली, यांनी टाकलं होतं. बघितलं ना, त्यांनी सांगितलं अनुभव त्यांचा. भुईमुगाचा आपण व्हिडिओ घेतला. त्याच्यानंतर मकाला त्यांनी घासाला पण वापरलेलं आहे. तर मग रासायनिकच्या तुलनेमध्ये तुम्हाला खर्च कमी वाटतो का जास्त वाटतो? नाही, खर्च कमी. खर्च कमी. 1800 रुपयाला कोणी रासायनिक. अहो, या 4 बॅग घेतलेल्या परवडते. म्हणजे 4 बॅग आहेत आपल्या. 4 येऊ द्या ना. आणि ते असं टाकण्यापेक्षा हे डायरेक्ट असं टाका, संपत नाही. म्हणजे महत्वाचं रासायनिक खताचे आपल्याला मूठ आवळूनच सोडावं लागत. पुरत का नाही. त्याचे ना गंमत अशी, जे झाड पिकअप घेतात का ते रासायनिक मध्ये जे समजा मजुराभावी तण जादा माजतं त्याच्यात. बर. आणि याच्यात प्रॉब्लेम असा आहे, तण जादा होण्यापेक्षा माल जास्त निघतो. ये उचली तर पटक्यान, म्हणजे लवकर ताकद देतं पिकाला. असं गंमत. रोगराईचा कसा विषय? नाही, रोगराई नाहीच आहे. तुम्हाला मी सांगतो, आता हे ना 12 जाळ्यामध्ये 7-8 वांगे. आता मला एक सांगा, तुम्ही तोडा किती दिवसातून करता याचं? रेग्युलर चालू आहे आपला. डेली तोडा चालू आहे? माणसं अभावी आता आम्ही 2-3 माणसं तोडतोय. बरं. मग डेली किती कॅरेट निघतात 30 गुंठ्यामध्ये? 12-13 डेली. आणि कुठल्या मार्केटला पाठवतो? नाशिकला. सरासरी रेट कसा भेटतो तुम्हाला? सरासरी 400च्या वर रेट आहे. 400 रुपये कॅरेट. बदला जर दिला ना तर 150च्या वर जातोय. म्हणजे चांगल्या वांग्याला 400 रुपये कॅरेट. अजय अंकुर आहे ना 550ची विक्री. बरं. 20 किलोचं कॅरेट 17-18 किलो भरत आहे. आता कसं आहे, गाडीवाल्यांना जाळ्या शॉर्टकट आहे. आपण वजन देत नाही, कॅरेट होते. आता मला सांगा, एक तुमच्या गावामध्ये वांग्याची लागवड किती झालेली? आमचं जवळजवळ 75% गाव वांग्याच. म्हणजे वांग्याची लागवड इथंच भरपूर होती. भरपूर होईल. आता आज मी तिला या उन्हाळ्यामध्ये 2 गाड्या. तुमच्या बरोबरचे किती प्लॉट? जवळजवळ 15-20 प्लॉट असतील. ते रासायनिक वरचे का जैविक वरचे? नाही, ते त्यांची मल्चिंग वगैरे, त्यांची पहिली डोस रासायनिकचे भरले. त्यांची काय परिस्थिती आज? त्यांच्या तुलनेने आम्ही लय चांगले. आम्ही त्यांच्या लेट आहे. काय बोलतो? लेट आहे त्यांच्या. लेट आहे, पण लेट आहे, डायरेक्ट थेट आहे. अशी परिस्थिती. बरं. लेट आहे अख्ख्यात. नाही तर तुम्हाला ते प्लॉट पण मी दाखवतो. मल्चिंग वगैरे सारं काही
खतबीत भरलेलं आहे. म्हणजे ऑर्गॅनिकचं तुमचं तुम्ही अनुभव घेतला, 4 वर्ष तुम्ही सातत्य वापरामध्ये ठेवलं, तुम्हाला त्याच्यात जाणवलं बुवा त्याच्यात काय आहे, म्हणून ते महत्त्व वापरलं. कळलं. म्हणून आम्ही ते म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं म्हणून तुम्ही वापरायला असं. सुरुवात केली. आणि हो. तुमचं बघून 4 शेतकरी वापरणारच आहे, बरोबर आहे की नाही? यात काही शंकाच नाही. दुसरी गोष्ट, पण ते जैविकच तुमच्या माहितीनुसार. हा आता तुम्ही एक विचार करा, आता एवढे तोडे झाल्यानंतर आहे ना, खाल्लं पाणी ना हा. हे गळतीला किंवा पिवळं व्हायला पाहिजे. तर कुठंच काही दिसत नाही ना माझं आपल्याला, म्हणणं ते बरोबर आहे की नाही? सगळ्यात महत्वाचं. म्हणजे आणि जोपर्यंत पान पिवळं होत नाही तोपर्यंत झाड कमी पडत नाही, एवढी खात्री. खरं आहे ना. आणि एक दुसरी गोष्ट अशी आहे, हा. तर रासायनिक जर वापरलं असतं हा हा हा. तुमच्या माहितीनुसार, हे कांदा आहे ना हा. हाड्याचा असा इथे फेकला असता. म्हणजे पेऱ्यातलं अंतर वाढलं असतं. नाही ना, हे 2 बोटात आहे बा, इथं दिसतंय. फुले, हा इथं फुले, लगेच इथं फुलं पेरली, बरोबर. हा बा, इथून लगेच इथं कळी आहे. हम्म. हे बा, इथं लगेच असं म्हणजे छोटं राहिलं कांदा बा. हे कांदा. आहे ना, याला छोटं टाकलं. ये पा कुठलाही उचका तुम्ही बरं. असं, ये पा 3 ते 4 बोटा होय सारखं. म्हणजे पेऱ्यातलं अंतर एकदम हो. योग्य आहे. आता हे समजा हे फुल आहे ना, नर जरी असेल हे गळून जाऊ द्या, हा, हा. पण याच्यानंतर हे बी किती लागणार आहे, हे सेट होणार आहे. हे शेट होणार आहे ना, म्हणजे असा फरक आहे. फायदा भरपूर आहे. आणि रासायनिक मध्ये गंमत अशी होती, लाग हा. दिसताना जादा दिसणार, हा हा हा. पण मग गळ होणार फुलाची. तुम्हाला खाली गळ नाही काहीच बाबा, नाही. नर फुल गळेल फक्त. तुम्हाला हा. सांगतो, काय होतं एका हे वाय पाच फळ फुलं आहे ना, आहेत. हे म्हणजे याला चोपडं फळ येते. 5 आहे, त्याच्यातून एवढं आहे ना, कळेल. फक्त 3 लागदारी त्यात. एवढं लाग नाही धरायला पाहिजे, मी या मताचा आहे. हा हा याला आहे ना, हे कसं 2 लागलंय, हा. इथं जे जेव्हा 3रं लागन का, हे असं गळणार, बरं. हे असं 3रं गळून जाणार. हम्म, हम्म, हम्म. आणि जर समजा धरलंच हम्म. तर हे डायरेक्ट चोपडं वांग तयार होईल. आता हा म्हणजे त्याला काटे वगैरे राहते ना. काटे नाही बरोबर. राहणार. आता हे बघा बरं, याला या फळाला किती काटे आहे? हा, आहेच ना काटे याला. काटे आहेच ना. आता तुम्हाला चोपडं फळ नाही ते आलं लक्षात माझ्या. म्हणजे त्याचं ते काय होतं, पॉलिनेशन नाही होत त्याचं, हा, क्वालिटी नाही राहत. क्वालिटी नाही राहत. इकडे कुठं कोणते अजय अंकुर अजय व्हरायटी? अंकुर व्हरायटी असं चोपडं होणार आहे बा. हा हे बघ, बरोबर आहे. हे बी असं चोपडापणा येणार, याला आकारमान वेगळं येणार, ते अशी लांब पळ आहे ना. म्हणजे त्याला ते क्वालिटीच नाही राहत बघा. क्वालिटीच नाही, खाली नाही येणार ती, हा, असं हा. वर हे करणार. बरं. एकंदरीत सगळा प्लॉट तुमचा व्यवस्थित आहे, चांगला डेव्हलप केलेला आहे तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला, हे जे अजय अंकुर आहे का नाही, हा आता याची परिस्थिती पण हवी अशी. हा हा. हे पहा, हे अजय आता अंकुर चालू हे अजय अंकुर आहे. आता हे बी ज्यादा फळ धरल्यामुळं बा, हे बी असं चोपडापणा राहतो, नाही तर हे बी असा वांग. हे अजय अंकुर आहे. कुठलं बी पण झाड तुम्ही उचकून बघा. हे बघा. याला 2रा दिवस, म्हणजे तोडा केलेला दुसरा दिवस आहे. 2रा दिवस. परत तोडा आता याचा तुम्हाला हो, उद्या आहे ना, उद्या निम्म तुटल निम्म राहील, म्हणजे तिकडून तुटत, तिकडून निम्म राहील. तेव्हा अशी लागणी, तेव्हा याला 4था दिवस पूर्ण होईल. 4थ्या दिवशी तोडा येतोय कंप्लीट. म्हणजे एकंदरीत मजूर न घेता. सगळा प्लॉट तुम्ही सुंदर डेव्हलप केलेला आहे आणि ॲव्हरेज चांगलं भेटतंय तुम्हाला. आता याच्यामध्ये तुम्हाला एक काम करायचं, फक्त सातत्य ठेवायचे ट्रीटमेंट मध्ये, लक्षात घ्या. ट्रीटमेंट हुकली नाही पाहिजे. हा, आपण काय सांगतो, तुम्ही ज्यावेळेस अमृत गोल्डचा डोस करता, तुमचा 60 ते 65 दिवसाने रिपीट डोस झाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्यामध्ये 2 गोण्या टाका, नाही तर 4 टाका, तसं काय नाही. दररोज पीक देत आहे ना, दररोज म्हणजे त्याचे कस सोडत असत. ॲव्हरेज देऊ राहिले, तोडे चालू आहे तुमची. मी काय म्हणतो, आता समजा ही वांग आहे ना, तोडलं परत दुसरं येणारच, पण त्याला हा. ताकदच लागणार आहे. ताकद लागणार. ताकद जर नाही राहिली तर काहीच नाही. सगळ्यात महत्वाचं. असं. काय वाटतं नितीन सर तुम्हाला, तुम्ही इथं शेतकरी माहिती केंद्र चालू केलंय आणि तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन, खत पुरवठादार तुम्ही आहे इथले, तर तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? नाही, आता मी पहिल्यांदाच यांच्या प्लॉटमध्ये आलो, हा. पण एवढा डेव्हलप प्लॉट फक्त जैविकवर असेल असं मला पण वाटलं नव्हतं. बरं. मला वाटलं होतं त्यांनी दुसरं काहीतरी 1846 वगैरे वापरले असेल, ते पण बिल पण दाखवू. हा. त्याने वापरलंच नाही आम्ही. त्यांनी काही कुठलंच रासायनिक खत वापरलं रासायनिक नाही. काहीच वापरलं आणि नाही. फक्त आपल्या जैविकवर, अमृत गोल्डवर त्यांनी एवढं प्लॉट डेव्हलप केलंय. बरं. आणि मार्केटमध्ये आजही त्यांचं वांग रासायनिक पेक्षा 100 रुपयांनी जास्तच विकते. काय हा बोलतो? त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. या ना पुढं, तुमचा तो अनुभव सांगा ना. नाही, हे काय अनुभव आहे, ते स्वतः असं सांगेल. असा प्रकार होतो. हम्म, हम्म. जेव्हा ते वेळेत न तुटल्यामुळं
मोठं होतं वांग, नाही डायरेक्ट त्याचा कलर कलर चेंज होतो. म्हणजे आता हे तुम्ही तोडायचं काय बरं राहिलं होतं विसरलं ते? ना विसरलं तोडताना विसरलं म्हणजे ते बदल्यात जाणार आता. ते बदल्याचा ना. पण आता गंमत अशी या असं गंमत अशी होती, समजा हे 550ला गेलं हा तर हे 150 ते 150 रुपयात जात, म्हणजे निम्म्याला निम्मा फरक पडतो. निम्म्याला निम्मा तोटा होत. पण आता याचं जर त्या वांग्याचा आणि या वांग्याचा जर हिशोब केला तर याची 2 होती, हा हा आणि हे 1 देऊन पैसा कमी, ते 2 देऊन जादा पैसा. बर, रेटचा कसा अनुभव आहे तो सांगा एकदा थोडं. रेट म्हणजे असं आहे का, हे आज जरी एखाद्याला ओपलं आपण हा वांग, त्याच्या ज्यांना जरी तिची विक्री झाली नाही हा तर दुसऱ्या दिवशी ते सुकत नाही, बर, सुकत नाही. अख्ख्यात महत्वाचं म्हणजे त्याची क्वालिटी त्याची चांगली. क्वालिटी टिकून ठेवते. हा जो हिरवटपणा चकाकी हा ही काळपट पडत नाही. हा 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 म्हणून कस्टमर जो घेतो हा. तो आपल्याला इतरांपेक्षा 2 रुपये जादा देतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी विकता येते. इतरांपेक्षा रेट तुम्हाला जादाच जादा भेटतो. देतो. ती एक खासियत आहे. हा. बरोबर आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी, रासायनिकची आणि ही जाळी जर एखादं घेत असलं, माझी जाळी, हा आणि ती जाळी जर 200 रुपयात असली, ही हा. 300 जरी असली, हा तर तो ती 200 सोडून माझी जाळी घेणार. याचं कारण असं आहे की त्याला नाही ओपलं, म्हणजे याला क्वालिटी कॅरेट मागे तुम्हाला 100 रुपये रेट जास्त भेटते. जास्त भेटतं का हे काळपट पडत नाही म्हणून. जैविकचा हाच फरक आहे. जैविकचं म्हणजे काय याच्यावर असतं customer तुम्हाला एक लॉजिक सांगतो. ग्रीनरी टिकून ज्यावेळेस आपण रासायनिकचे स्प्रे घेतो त्यावेळेस पिकावरची जी लवी तुम्ही म्हणता आता हे जे देठ आहे हा. इथं याला काळपटपणा आहे. काळपटपणा येतो पूर्ण. मग हे काळपटपणा आलं वगैरे जर आलं ना, हा. ते मग शिळ वांग समजेल. बरोबर. हे शिळच असतं, पण हे जैविक असल्यामुळं हे आता तोडल्यावानी वाटतं. म्हणजे जे पिकावरची जी लव असते ना हम्म. ती जळून जाते जैविक, ती आपलं सॉरी रासायनिक ना. असं आणि जैविक ना काय होतं ती टिकून राहते. टिकून राहतं. आता हे बघा प्रत्येक पिकाला प्रोटेक्शन साठी हे दिलेले ही लव आहे बघा त्याच्यावर बारीक बारीक, म्हणजे तुमचे जे रसशोषक कीटक आहे आळी त्याला जास्त त्रास देते नाही. असं सगळ्यात महत्त्वाचं फायदा. बळी कमी पडत होती वाक्यात. ठीक आहे, एकंदरीत सगळा तुम्ही प्लॉट आपण फिरलोय, चांगला प्लॉट आहे तुमचा. तुम्ही एक समाधानी आहे, आता समाधानी शेतकरी झाले. आपले खरं समाधानी आहे मी. वेल्हाळे गावातले पहिले इतर शेतकरी मी आहे. सांगतो ना, मी काय म्हणतो, 10 ते 11,000 रुपये बिया म्हणजे रोपापासून खर्च आहे आपला. 11,000. आमचे आजपर्यंत जरी हिशोब केला तरी 50,000 ₹50,000 झाले तुमचे. झालेले. आम्ही 17 तारखेपूर्वी हिशोब केला, त्यावेळेस तो 30,000चा हिशोब आहे. तिथून पुढल्या पट्ट्या कंटिन्यू बाकी, आणि डेली पट्टी आहे आमची 4, 4.5, 3, 3.5 हजाराच्या आत पट्टी नाही. बरं बरं, डेली पट्टी ठीक आहे, चांगलं आहे. असं. आणि आज या दुष्काळामध्ये अवघड आहे समाज. नाही तेच ना, आता इथं जर बघितलं तर आजूबाजूला हे बघा कुठंच हिरवं नाही सगळीकडे. म्हणजे आणि खाली हे ना तुम्ही जर उकरलं ना, 1.5 हा. फुटावर मुरुम आहे. इथं हो, 1.5 फुटावर मुरुम आहे. हा 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 1.5 फुटावर मुरुम आहे. माती टाकून डेव्हलप केलेलं. चांगलं आहे. एवढ्या टेम्परेचर मध्ये एवढा तुम्ही प्लॉट सुंदर सांभाळला आणलाय त्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार मानतो. आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? नाही, रासायनिक पेक्षा जैविक करा. वापरायला पाहिजे. आपले सॉइल गोल्ड कंपनीचा अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड खर्च एकत्र कमी, रासायनिक पेक्षा आहे ना. रिझल्ट दीर्घकाळी, दीर्घकाळ रिझल्ट आहे. दीर्घकाळ रिझल्ट. ठीक जाऊ आहे. द्या, तुमच्या 10 एखादा रासायनिक टाकून 10 जाळ्या निघतील, हम्म, याच्या 5 निघू द्या, हम्म. पण ह्या 5 कंटिन्यू चालतील. सातत्य आहे याच्यामध्ये. हा, सात- हे कंटिन्यू चालन तसं तसं- 10 जाळ्या त्याचा 5 दिवस power चालतील. संपून जाणार. रासायनिक मध्ये भाडका आहे. हो, हो. यानं 5 आपल्याला- दिवस चालतील. म्हणजे 5 दिवसानंतर आहे ना, पूर्ण ते कोमात जातं परत. असं आहे, गंमत. ठीक आहे. कुणाला शेतकऱ्याला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुमचा मोबाईल नंबर, तुमचं पूर्ण नाव एकदा आणि मोबाईल नंबर सांगा. माझं संजय विठ्ठल सोनवणे, हा वेल्हाळे. हा मोबाईल नंबर 909680 80 23. बरं बरं. तालुका संगमनेर. तालुका संगम. ठीक आहे. आता आपले इथं जे मार्गदर्शक आहे नितीन भांडसर, शेतकरी माहिती केंद्र आहे वेळाला, यांचं तुमचा नंबर सांगा एकदा. माझा मोबाईल नंबर 8623 हा. 88 98 49. चालेल. या भागामध्ये संगमनेर, त्याच्यानंतर आजूबाजूला तुमचे गावं सायकंडी. सायकिंडी, गुंजावाडी, गुंजाळवाडी, डोंगरगाव, म्हणजे संगमनेरच्या या परिसरातले पंचकृषीतले कोणालाही शेतकऱ्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असला तर या नंबरवरती अवश्य कॉन्टॅक्ट करा आणि प्रोडक्टची माहिती घ्या. धन्यवाद.